back to One TV News with me, Yasma. In a fiery speech at a public meeting in Bhokar Assembly constituency, Telangana Chief Minister Revanth Reddy, a key campaigner in the upcoming Maharashtra elections, urged voters to punish those he described as traitors, notably Eknath Shinde, Ajit Pawar and Ashok Chavan. Reddy accused these leaders of betraying their own people and becoming slaves of Gujarat in pursuit of political power. Drawing a parallel with the historical bravery of Marathas, the Chief Minister emphasized that voters should reject those who, in his words, has backstabbed their own masters for personal gain. कर गए, मगर उन्हें उनके बेटा उद्धव ठाकरे जी को पीठ में चूरा भोंक कर गद्दार कर दे के गुजरात के गुलाम बन गए उन्होंने। और अजित पवार, उनके चाचा शरद पवार ने खुद के बेटी को मंत्री नहीं बनाए, मगर भाई का लड़का, खुद का लड़का समझकर अजित पवार को वो मंत्री, उप मुख्यमंत्री बनाया। मगर वापस में अजित पवार ने क्या किया, चाचा को धोखा देकर पीठ में चूरा भोंक के, वो भी धोखा दे के आज गुलाम बन गए गुजरात के। और तीसरा, इनके बारे में मेरे से ज्यादा जानकारी आप लोगों को है, क्योंकि इनको 2 बार मुख्यमंत्री बनाए, संसद बनाए, विधायक बनाए, उनके फादर को भी महाराष्ट्र के मुख्यमंत्री बनाए। कांग्रेस पार्टी ने गली से लेकर दिल्ली तक जो नौकरी, जो कुर्सी देना है, अशोक चव्हाण साहब को सब कुछ दिया हुआ है कांग्रेस पार्टी और गांधी परिवार ने। उन्हें वापस क्या किया, अपने को, गांधी परिवार को, कांग्रेस पार्टी कार्यकर्ताओं को, खासकर ये नांदेड़ पार्लियामेंट क्षेत्र में जितने उनको मदद दिया हुआ है, सबको धोखा देके, सबके पीठ में चूरा भोंक के आज जाके मोदी के सामने गुलामगिरी कर रहा है। मैं पूछना चाहता हूं ये भोकर के जनता से, अगर कहीं बाहर गए आप लोग, आप कहां से आए बोले तो आप भोकर से, या नहीं तो नांदेड़ क्षेत्र से आया बोले तो आपके नेता कौन है, अशोक चव्हाण, ऐसा कुछ बात आए तो आप सर झुकना पड़ता, क्योंकि ये धोखेबाजों का अड्डा बनाने के लिए कोशिश कर रहे हैं। एकनाथ शिंदे जी ने, अजित पवार ने, अशोक चव्हाण ने ये महाराष्ट्र राज्य को एक धोखेबाजों का अड्डा बनाने के लिए कोशिश कर रहे हैं। हर केस ऐसे नहीं होने देना, क्योंकि हर मिनट यहाँ से कोई भी कुछ काम है, बच्चों पढ़े लिखने के लिए हैदराबाद, खासकर तेलंगाना आते रहता है। मैं उन लोगों से बातचीत करते रहता हूँ, पूछताछ करते रहता हूँ क्या हो रहा है, क्या करना साहब, हमारा इतिहास अलग है, इसके धरती का पुत्र वीरों का धरती है, मगर आज धोखेबाजों का, गद्दारों का अड्डा बनाने के लिए ये लोग कोशिश कर रहे हैं। ये दुखी की बात है, इसीलिए इस क्षेत्र से ये गद्दारों को सबक सिखाना है। यहाँ ये विधानसभा से एक कांग्रेस पार्टी कार्यकर्ता, एक किसान का बेटा, आपके भाई गरीब परिवार से आया, आज इन्हों टक्कर ले रहा है एक अमीर बोले तो कितना पैसे है, कितना धन है, खुद को भी हिसाब किताब पता नहीं है, उतने कमाया वो आदमी आज भोकर से चुनाव जीतने के लिए कोशिश कर रहा है। उनका हिम्मत एक ही है, पैसों का हिम्मत है। अगर चाहे तो शराब पिलाएंगे और पैसे बांटेंगे, इस विधानसभा में चुनाव जीतने के लिए उन्होंने कोशिश कर रहा है। मैं अपने भाई बहनों से एक ही गुजारिश करता हूं, उसका कोई मेहनत की कमाई नहीं है, कोई पसीना निकाल के पैसे नहीं कमाया, जितना भी दिया ले लो, जेब में अगर रहा तो वो भी ले लो, अगर वो भी खत्म हो गए, उनके घर पे जाके घर में जो चीजें हैं वो भी मांग के ले लो, क्योंकि जो धोखाबाज है उनको सबक सिखाना है। दे दे तो मना मत करो, सब कुछ ले लो, पूछ के ले लो, छीन के ले लो, मगर वोट तो पप्पू पाटिल को दो, क्योंकि इस चुनाव में ईमानदार जीतना है। अगर ईमानदार नहीं जीते, पैसों का मालिक, धोखेबाजों का मालिक, झूठे बोलने वाला मालिक
हिंदुस्तान में झूठों का अगर कहीं पर कंपटीशन हुए तो झूठ बोलने में मोदी से कोई बड़ा नहीं है। उनका नंबर 1 नंबर है, झूठे वालों का नंबर। इसीलिए आज मोदी जी को हराना है, अशोक चौहान जी को, फिर आगे राजनीति में वो दिखना भी नहीं। उन्होंने आपके नाम इतना खराब कर चुके हैं, कांग्रेस पार्टी को धोखा दिया हुआ है, उनको भी हराना है। और इनके साथ साथ अपना लोकसभा का भी चुनाव हो रहा है। रविंद्र चौहान को मैं अभी धर्माबाद में छोड़कर आ रहा हूं, क्योंकि वहां के कैंडिडेट को जिताने के लिए वहां पे जलसा लगा है। मुझे सोलापुर जल्दी भागने का था, मैं वहां नहीं जा सका। Union Minister Kishan Reddy launched a scathing attack on the Congress-led government in Telangana, accusing it of failing to bring any meaningful reforms. Speaking at a public event, Reddy compared the current governance to the previous rule of the Bharat Rashtra Samiti or BRS, claiming that there has been no real change, leading to widespread dissatisfaction among the public. He also expressed concern over the growing trend of personal attacks in political discourse, which according to him has shifted focus away from addressing the state's critical issues. Reddy criticizes both Congress and BRS for degrading political standards, turning the political arena into a battleground of accusations instead of constructive solutions. As the Maharashtra Assembly elections draw near, opposition leader Rahul Gandhi has intensified his attack on Prime Minister Narendra Modi and the Bharatiya Janata Party. At a press conference on Monday, Gandhi criticized Modi's election slogan, "Ek hai to safe hai." एक है तो सेफ है, linking it to the controversial Dharavi redevelopment project and alleging a connection to industrialist Gautam Adani. To bolster his claims, Gandhi dramatically revealed 2 posters, one showing Modi and Adani together and the other a map of Dharavi. Waving the posters, he warned that the future of Dharavi was at risk, suggesting that the project would harm the local community and put Mumbai's future in jeopardy. Gandhi further accused Modi and Adani of collusion, claiming the slogan was part of an effort to obscure their political ties and mislead the public. His remarks comes as the political climate in Maharashtra heats up, with opposition parties rallying against the government's policies. तो एक है तो सेफ है। हाँ, yes, that was it. ये देखिए, इधर लाइए भैया इसको। ये है नरेंद्र मोदी जी का एक है तो सेफ है। ये देखिए, एक है तो सेफ है। हैवी, ये इसमें एक है तो सेफ है। ये नरेंद्र मोदी जी की महाराष्ट्र सरकार की स्ट्रेटजी है। हम आपको ये दिखाना चाह रहे हैं। मुश्किल खुलता है ये पकड़िए। ये देखिए, एक है तो सेफ है, देख लीजिए। और ये स्ट्रैटेजी का लक्ष्य है, देखिए, एक है तो सेफ है। धारावी का मैप है, ये भी दिखा दीजिए। दूसरा पोस्टर दीजिए। ये 1 लाख करोड़ रुपए का धंधा चल रहा है। ये आप देखिए, हमारे प्रधानमंत्री जी और अदानी जी एक साथ खड़े हैं, एक हैं तो सेफ हैं, और ये लक्ष्य है। तो उन्होंने अपना नारा दिया है, हम उनका थोड़ा नारे को आपको समझाना चाहते थे। धन्यवाद राहुल जी। ये अच्छा है, इसको पीछे रखेंगे। अच्छा, वो पोस्टर भी लगा दो साइड पर, पकड़ लो। एक इस साइड पकड़ लो, बताइए भैया। एक सेकंड। आलोक देशपांडे, इंडियन एक्सप्रेस। राहुल जी, आप हमेशा कहते आए हैं कि महाराष्ट्र के डीएनए में कांग्रेस है। तो जब से ये इलेक्शन का मुद्दा शुरू हुआ, तब जब विकास का मुद्दा था, तो आज वो आगे कटेंगे तो कटेंगे, वोट जिहाद इन मुद्दों पे आके रुक गया है। तो
क्या आपको लगता है कि इन सारी स्लोगन्स के वजह से महाराष्ट्र के डीएनए को कुछ नहीं, हार्म उनका होने जो वाला है? स्लोगन, मेन जो स्लोगन है, एक है तो सेफ है, वो मैंने इतनी अच्छी तरह आपको दिखाया है, उसको समझाया है कि एक है तो सेफ है। एक कौन है? एक नरेंद्र मोदी जी हैं, अदानी जी हैं, अमित शाह जी हैं। सेफ है तो कौन सेफ है? अदानी जी सेफ हैं। कष्ट किसको होगा? धारावी की जनता को होगा। नुकसान किसका होगा? धारावी की जनता को होगा। जो हिंदुस्तान की स्मॉल और मीडियम इंडस्ट्रीज हैं, जिसका एक चिन्ह धारावी है, उसको एक व्यक्ति के लिए खत्म किया जा रहा है। तो लड़ाई यही है। नारा उन्होंने दिया, हमने आपको समझा दिया। इस इलेक्शन का नारा मोदी जी ने दिया है और बिल्कुल सही नारा है। एक है तो सेफ है। सवाल है सेफ कौन है, सेफ किसका है, एक कौन है, यह सवाल है। दीपक भट्टू से लोकमत। राहुल जी, आज मार्केट में किसानों को सोयाबीन का 4,000 रुपये करीबन रेट मिल रहा है। एमएसपी है 4,830 रुपया। तो आपने कहा है कि हम लोग 7,000 रुपये देंगे अगर सत्ता पे आएंगे तो, और प्लस बोनस। तो 4,000 और 7,000 प्लस बोनस, ये जो डिफरेंस है वो कहाँ से कांग्रेस कॉम्पेंसेट करेगी? ये हमने सारे कैलकुलेशंस कर रखे हैं, हमारा एक्सपीरियंस है, हमने ऐसी ही पॉलिसीज छत्तीसगढ़ में चलाई हैं। तो फाइनेंशियली देयर इज नो प्रॉब्लम, दिस इज इजीली फीजिबल, वी हैव डन ऑल द कैलकुलेशंस। स्टडी किया है हमने। अगर आप डिटेल्स चाहते हैं तो हमारी टीम से हम आपको पूरा फाइनेंशियल डिटेल्स, ये जो हमारी कमिटमेंट्स हैं, इसका पूरा फाइनेंशियल डिटेल हम आपको दे देंगे, कोई प्रॉब्लम नहीं है। रंजीत सिंह ANI। अभी राहुल जी गुड मॉर्निंग। मैं रंजीत ANI से। आप चूंकि काफ़ी केंद्रित हैं धारावी के मुद्दे को लेकर के, तो मैं सवाल करना चाहूँगा कि 2005 से धारावी में कोई डेवलपमेंट हुआ नहीं है, रीडेवलपमेंट के नाम पे अगर हम बात करें तो अब जो योजना वहाँ चल रही है, आप चूंकि कह रहे हैं कि बिलियनियर को लखपति बनाने की कोशिश है, लाख करोड़ का उनका टारगेट है, तो 2005 से अब तक जो विकास नहीं हुआ है, अब अगर शुरू हुआ है उसमें आपको कमियां नजर आती हैं, और आप सरकार आने पे बदलने की बात भी की है महाविकास आघाड़ी ने। नहीं, विकास नहीं हुआ सवाल नहीं है, रीडेवलपमेंट। हाँ, रीडेवलपमेंट। हाँ, तो उसके लिए अगर सरकार आपकी आती तो योजना बंद होगी, तो वो पुनर्विकास और लंबा नहीं किया जाएगा? 3 साल या 5 साल कम से कम लगेंगे, फिर एक बार शुरू होके और लेट। देखिए, हमारी पोजीशन बिल्कुल क्लियर है। ये जो ज़मीन है, जो लोग धारावी में रहते हैं उनकी ज़मीन है, वो उस पे सालों से रह रहे हैं, वहाँ पे वो काम करते हैं, स्मॉल और मीडियम बिजनेसेस का हब है। धारावी को कन्वर्ट करने में दूसरी भी इश्यूज़ हैं। मैंग्रोव्स की जो ज़मीन है वो छीनी जा रही है, यहाँ पे बाढ़ आती है, ज़्यादा आएगी, लोगों को नुकसान होगा, और पूरा का पूरा काम एक व्यक्ति की मदद करने के लिए है। दैट इज आवर ऑब्जेक्शन। आवर ऑब्जेक्शन इज दैट इट इज अनफेयर, इट इज बीइंग डन, द इंटायर पॉलिटिकल मशीनरी is being twisted to help one person. We are not convinced about how the tendering process was worked out, and we are absolutely convinced that this is theft of Dharavi land, and it is being handed over to one person. इसी व्यक्ति को देश के एयरपोर्ट्स दिए जा रहे हैं, इसी व्यक्ति को डिफेंस की पूरी मैन्युफैक्चरिंग की इंडस्ट्री दी जा रही है, इसी व्यक्ति को पोर्ट्स दिए जा रहे हैं, इसी व्यक्ति को धारावी दिया जा रहा है, इसी को मुंबई का एयरपोर्ट दिया जा रहा है। और मैंने यहाँ पे आपको क्लियरली दिखाया है कि पुराना रिश्ता है प्रधानमंत्री का। तो ये अदानी जी अपने आप नहीं कर सकते हैं विदाउट क्लियर सपोर्ट ऑफ द प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया। धारावी All India Congress Committee General Secretary Randeep Singh Surjewala launched a sharp attack on the Maharashtra government, accusing the Mahagathbandhan coalition led by Chief Minister Eknath Shinde of fostering an environment of hooliganism and corruption. Speaking at a press conference at Tilak Bhavan, Surjewala claimed that under the current government's patronage, crime and violence have escalated, with criminals like Lawrence Bishnoi openly issuing threats and even firing at police stations.
Surjewala further alleged that the Chief Minister's official residence has become a den of miscreants and goons have infiltrated the state ministry. He also criticized the government for its handling of inflation, asserting that the people of Maharashtra are increasingly dissatisfied and demanding change. His remarks comes as the state prepares for elections, with the opposition ramping up its attacks on the ruling coalition. Bollywood is being issued open threats and political leaders are being murdered in broad daylight. Can this happen? I ask myself as a citizen of this country, without active or tacit complicity of the Mahayuti leaders. The sharks of Mahayuti, as I call them, are doling out contracts and tenders at a destructive pace. The stench of scams and exploitation remains writ large with scant regard for due process, transparency, accountability, Mumbai's fragile ecology, or environmental sensibilities. The same B company continues to destroy the edifice of industrial revolution in Mumbai and Maharashtra. I will very briefly touch upon some of the badlands of Mahayuti, as I call them, as they have been unleashed onto Mumbai and Maharashtra. The first one is Mumbai mortgaged. It's interesting, and I'll put three facets for you. CBI and ED, they raided GVK in June 2020. In August 2020, GVK sold 74% to Adani. In January 2023, GVK gets clean chit from both CBI and ED. But Adani now owns Mumbai Airport. Adani now also owns Mumbai's electricity supply for 120 lakh customers spanning nearly 400 square kilometer area. In September 2024, Adani has bidded and has been awarded 6,600 megawatt of electricity to be supplied to Mumbai and Maharashtra for a period of 25 years up to 2049. So Adani also now owns a large portion of power production. Fourthly, the Adani is now the beneficiary of Maharashtra's biggest land deal, the Dharavi development project. And there are three important facets that I want to bring out before I say a few facts. Dharavi's total area, 641 acre, developable area, 429 acres. In the 2018 bid, SecLink had taken the bid successfully for 7,200 crores. The bid was cancelled, and in the 2020 bid, which is now being finalized, Adani is the successful bidder for about 2,200 crore, less at 5,069 crores. But what are the issues? The issues are, number one, Adani will get 786 lakh square feet of space to develop. How do I arrive at this figure of 7 crore 86 lakh or 786 lakh square feet? After accounting for 64,000 eligible beneficiaries, the number of units are 1.46 lakhs. Take Dharavi's FSI as 1.33, which is declared. Vital public project notification 35% extra. So each 300 square feet unit translates into 538.65 square feet. So it comes to total 786 lakh square feet area. B, Adani is also being allocated 990 acres of land in Mumbai. Project area 429 acres, 21.25 acres of Kurla Dairy land, 140 acres of Mud Island land, 255 acres now famously of the central government largest salt pan land, and 125 acre
of Deonar dumping ground. That makes it 990 acres. Thirdly, every builder in Mumbai now has to compulsorily buy TDR, transfer development rights from Adani. With the Maharashtra Assembly elections fast approaching, the political atmosphere has become increasingly charged and the war of words between parties have escalated. Shiv Sena or Uttar Pradesh Chief Uddhav Thackeray made a significant promise during an election rally on Sunday, vowing to reverse all decisions made by the current state government that benefit the Adani Group. Thackeray specifically criticized the concessions granted to Adani in Mumbai and pledged that should his party form the government, these decisions would be rescinded in the first cabinet meeting. He also announced plans of cancel agreements between the World Economic Forum and the Mumbai Metropolitan Region Development Authority or MMRDA, claiming that they were aimed at undermining the Mumbai Municipal Corporation or BMC. केले गद्दारी, पुढे लाचारी, काय नाही घरी म्हणजे गुवाहाटीला पाठवून द्या, गुवाहाटीला द्या पाठवून. या लीनाताईंना सुद्धा सांगतोय की लीनाताई तुम्हाला सुद्धा खास धन्यवाद देतो की अगदी शेवटच्या क्षणी मी यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी सांगितलं की उद्धवजी मी नक्की उमेदवार राहीन, निवडून पण येईन, पण मला मी ज्या लोकांसाठी लढते, ज्या कामासाठी लढते ती त्यांनी मला लिहूनच दिलेली आहे की सरकार आल्यावरती दुसऱ्याच दिवशी मालमत्ता म्हणजे पनवेलमध्ये मालमत्ता करावर लावलेली 100% शास्ती व्याज माफी करणार. हवी की नको माफी पनवेलकरांनी ठरवायचंय. लीनाताई ओरडते, लीनाताई भांडते, लीनाताई आंदोलन करते, पण ज्यांच्यासाठी या लीनाताई झगडतायत त्या लोकांना ही मागणी मान्य करून घ्यायची असेल तर लीनाताईंना मत देतील. पुढची सुद्धा जी आहे की सिडको आणि महानगरपालिका दोघांकडून लागलेला डबल टॅक्स माफ करणार. खरं म्हणजे हे खरं आपण कर्जतमध्ये आहोत, पण पनवेलकरांना दाखवा जरा. मी कृपा करून सांगेन चॅनलवाल्यांना की पनवेलकरांना पण दाखवा की काय काय आम्ही करणार आहोत. लोढा पलावाला मालमत्ता करत दिलेली सवलत, मग त्यांना सवलत सिडको वसाहतींना पण आपण द्यायला पाहिजे आणि ती दिल्याशिवाय राहणार नाही. कारण यांचे सगळे धनाढ्य, यांना पैसे पुरवणारे हे. त्याच्यानंतर गावठाण हद्दीतील घरांना दिलेली 65% मालमत्ता कर सवलत सिडको वसाहतीच्या 2.5 लाख मालमत्ता करांना सुद्धा देणार, मालमत्तांना सुद्धा देणार. हे याच्यावरती काहीतरी बोला ना. बटेंगे तो कटेंगे, हे तुम्ही बटेंगे हे तुम्ही बाटलेलं आहे. हे गरीब एका बाजूला आणि श्रीमंत एका बाजूला. हे पाप या भाजपाने त्यांच्या या गद्दारांनी केलेलं आहे. कसलं बटेंगे आणि कसलं कटेंगे? अरे मी मुख्यमंत्री होतो, कोण कटला गेला इकडे, कोण बाटला गेला इकडे? मी सगळ्यांना घेऊन माझा मार्श पुढे घेऊन चाललो होतो. मी कुठेही ना तरुणाच्या उपचारामध्ये भेदभाव केला ना विकास कामामध्ये भेदभाव केला. महाराष्ट्रासाठी म्हणजे आपल्यासाठी, तुमच्या मुलाबाळांसाठी लॉकडाऊन असताना देखील 6.5 लाख कोटींचे सामंजस्य करार उद्योगांचे आपण आपल्या राज्यात आणत होतो. आणि आपल्या सरकारने गद्दारी करून पाडल्यानंतर हे सगळे उद्योग आणि आपल्या महाराष्ट्रातले उद्योग कुठे घेऊन गेले? जा नोकरीला, जा तिकडे, तुम्ही इकडे द्या या गद्दाराला मत आणि जा गुजरातला ढोकळा खायला. काय कशासाठी तुम्ही करताय? बरं, या सगळ्या गोष्टी पुन्हा मत मिळण्यासाठी पैसे तर दिले जातात असं मी ऐकलंय, पण गुंडागर्दी आणि दादागिरी चाललेली आहे, दहशतवाद. 4 दिवस राहिलेत सुखाने राहा. 4 दिवस राहिलेत, भोगून घे, नंतर तुला कधीही विधान भवनाचं दार बघायला मिळणार नाही आहे. आणि मग गावामध्ये नीट फिरायचं असेल तर मस्ती सोड आणि नम्रतेने वाग. कारण जर का आता तू दादागिरी केलीस आणि केवळ शिवसेनाच नाही तर महाविकास आघाडीच्या कोणत्याही कार्यकर्त्याला छळण्याचा प्रयत्न केला तर 23 तारखेनंतर महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि हे सगळे गद्दार आहेत. बघून घ्या काय करायचं ते. या ज्या काही आपण 4 जागा दिल्यात, मी आपले काँग्रेसचे कुठे गेले त्यांना खास धन्यवाद देतोय. नाही, यांना खास धन्यवाद देतोय कारण पूर्ण ताकदीने आपल्या या 4ही शिवसेना उमेदवारांच्या पाठीशी
हे त्यांना विजयी करण्यासाठी उतरलेले आहेत. आणि मी त्यांना शब्द देतोय की तुम्ही जे काय आज मला मदत करताय ना, सरकार येऊ द्या, मी ही मदत वाया जाऊ देणार नाही. आणि हे स्वतः उमेदवार आहेत तिथले, असंच समजतायत. याला म्हणतात एक निष्ठा, याला म्हणतात महाविकास आघाडी. आणि जे जे कोणी अपक्षानं असेल किंवा आणखीन कोणाला असेल त्यांना मदत करतायत ते सगळे महाराष्ट्रद्रोही आहेत, ते सगळे गद्दार आहेत, हे आज मी जाहीर करतोय. अगदी शेका पक्षाच्या जयंतरावांना सुद्धा सांगतोय की जयंतराव, तुम्ही असा विचित्र काहीतरी कारभार करू नका. अलिबाग मध्ये मी माणुसकी दाखवली, तुमच्या कुटुंबियांसाठी मी जागा सोडली, कारण आपलं असं ठरलं होतं की उरणची जागा ही शिवसेना लढवणार. अलिबाग, पेण, पनवेल जर महाविकास आघाडी नीट झाली असती तर ते लढवणार होते. पण अलिबागची जागा मी मागे घेतल्यानंतर सुद्धा ना ते उरण मागे घ्यायला तयार, ना पेण, ना पनवेल, ना सांगोला. मग हे नाही चालणार, हे आघाडीचं काम नाही. लढायचंय तर सरळ लढूया आणि दोस्ती करायची तर उघड दोस्ती करूया. तुम्ही आम्हाला इकडे मदत करा, आम्ही तुम्हाला अलिबागला मदत करतो. येतील ना, सगळे निवडून येतील. पण आज जे हे संकट आलेलं आहे, हे संकट केवळ कोणत्या एका पक्षावर नाही, तर हे महाराष्ट्रावरती संकट आले. इकडे एक एक आमदार या महाराष्ट्रद्रोह्यांना रोखण्यासाठी तिकडे उभा राहणार आहे. आणि अशा वेळेला जयंतरावांनी ठरवायचं, महाराष्ट्रद्रोह्यांना मदत करायची का महाराष्ट्र प्रेमींना मदत करायची, ठरवा. आणि अपक्ष सुद्धा जे उभे राहिले त्यांना सुद्धा सांगतोय की तुम्ही उगाच सुपारी घेऊन येऊ नका, कारण तुम्ही घेतलेली सुपारी कात्राला हे कर्जतवाले खंबीर आहेत, उरणवाले खंबीर आहेत, पेण पनवेलवाले खंबीर आहेत. सुपारी घेऊन पैसा. In a pointed statement ahead of the Maharashtra Assembly elections, Nationalist Congress Party or NCP President Sharad Pawar has warned the rebel leaders who left his party, including his nephew Ajit Pawar, that they will face a crushing defeat. Addressing a public gathering in Madha Solapur district, Sharad Pawar urged that his supporters to not just defeat the rebels, but to defeat them badly in the upcoming elections. Drawing from his vast political experience, Pawar recalled a time nearly 50 years ago when he lost the post of leader of opposition, and despite that setback, the rebel leaders who had opposed him ultimately faced defeat. He emphasized that rebels always meet a bad end, signaling that the time has come to teach them a lesson. Pawar's strong remarks were clearly directed at Ajit Pawar and his faction, sending a message that their betrayal would have consequences, while the loyal party workers would emerge victorious at the ballot box. काय जाहीर केलं? मी परदेशात जाणार आहे, भारतीयांचा पैसा काढणार आहे, तो देशात आणणार आहे आणि सगळ्यांच्या खिशात 15-15 लाख देणार आहे. काही झालं नाही. आता 15 लाखाचं आश्वासन मोदींनी दिलं, त्याची पूर्तता केली नाही. आता बहिणींना 1500 देतो म्हणतात. आम्ही विरोध नाही केला, तुम्ही द्या. पण अडचण काय बहिणीची? माझ्या मते बहिणीची अडचण आज या राज्यामध्ये बहिणींना, मुलींना संरक्षण नाही आहे, त्यांचा सन्मान नाही आहे. महिलांच्यावर अत्याचार केले जातात, तुम्हाला माहीत नसेल. हे युतीचं सरकार आलं, या 2 वर्षाच्या काळामध्ये, या 2 वर्षात महाराष्ट्रामध्ये महिलांच्यावर अत्याचार किती झाले याचे आकडे पार्लमेंटमधून आम्ही घेतले. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की यांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये 67,387 महिलांच्या तक्रारी पोलीस स्टेशनला आहे. 67,000. एवढ्या मोठ्या प्रमाणात जे महिलांच्या अत्याचाराला त्यांना रक्षण देत नाहीत, ते काय तुम्हाला 1500 रुपये देऊन करणार? दुसरा एक प्रश्न आहे. महाराष्ट्रात आणखी एक दुःखद गोष्ट होती, आणि ते म्हणजे मुलींना गायब करायचं. त्याच्यामध्ये गायब करायचं याचा अर्थ त्या मुली बेफत्त झाल्या असं रेकॉर्ड दिसतं. किती मुली रेकॉर्ड झाल्या, किती मुली बेफत्त झाल्या, त्याची नोंद राज्याची आम्ही घेतली. महाराष्ट्रामध्ये यांच्या काळामध्ये 64,000 मुलींना पळवलं गेलं.
वेळी लेखत आहे. 64,000 वेळी तुमच्या माझ्या बहिणी या वेगवाचा होतात. कसं राज्य चालवतात? हे काही शिवछत्रपतींचं राज्य? शिवछत्रपतींचं राज्य आहे असं म्हणता. शिवछत्रपतींच्या राजवटीमध्ये महिलांचा सन्मान केला. हा इतिहास आम्हाला सांगतो. लढाई चालू होती आणि लढाईमध्ये कल्याणला छत्रपतींच्या सैन्याने हल्ला केला. कल्याण ताब्यात घेतलं आणि कल्याणच्या सुभेदारीची सून देखणी होती. त्या सैन्याच्या प्रमुखांनी ती घेतली आणि महाराजांच्या समोर आणून सादर केली आणि त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला भेट देतो. महाराजांनी सांगितलं की ती सुंदर माझी आई असती तर मी सुंदर झालेली असतो. हा सन्मान शिवछत्रपतींनी महिलांचा केला. आणि हे लोक सांगतात 64,000 वेळी लेखतात, गायब आहेत. त्यांचा 2-2, 3-3 वर्ष पत्ता लागत नाही. आणि याच्यामध्ये गायब झालेल्या सगळ्या भगिनींचं रेकॉर्ड काढलं त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा दुर्दैवाने नंबर हा अधिक आहे. आणि म्हणून आज ते सांगतात माझी लाडकी बहीण याला काहीही अर्थ नाही. या बहिणीचा सन्मान करण्याची धमक यांच्यामध्ये नाही. फक्त बहिणींच्या नावाने मतं वागणं, काहीतरी खोटं सांगणं, पैसे देऊन त्यांना एकत्रित करणं आणि आणखीच पैसे आम्ही देणार आहोत हे पुन्हा पुन्हा सांगून मताचा दोघा लागणं हाच त्याच्या पाठीमागचा येतो. दुसरा वर्ग महत्त्वाचा आहे शेतकऱ्यांचा. तुम्ही सगळे त्याच्यामध्ये आहात. आज काय दिसतंय? या देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, फार मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्या. आम्ही माहिती घेतली त्याची. हे भ्रष्ट सरकार आलं. या भ्रष्ट सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या? 11 सरकारकडून 20,000 शेतकऱ्यांनी जीव दिला. का जीव दिला? मला आठवतं आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. मी त्यावेळी केंद्रामध्ये शेतीमंत्री होतो. का आमच्या कानाची गोष्ट आली. मी तात्काळ In a highly significant move, Iran's supreme leader Ayatollah Ali Khamenei has appointed his younger son Mujtaba Khamenei as his successor. The decision was approved by Iran's expert assembly on September 26 following a secretive process that saw 60 members of the assembly endorsing Mujtaba as the highest leadership position in the country. The unanimous approval marks a key moment in Iran's political future as Ayatollah Khamenei, aged 85, reportedly suffers from serious health issues, prompting the need for a successor. Mujtaba Khamenei has long been vying for his role and his political influence has grown significantly in recent years, bolstered by support from Iran's intelligence agencies and government institutions. His prospects were further strengthened after the rise of President Ebrahim Raisi, whose administration has been a crucial ally in cementing Mujtaba's position. With this historic decision, Mujtaba Khamenei is set to assume the mantle of supreme leader, continuing the Khamenei family's dominance over Iran's political and religious leadership. That's all for today. Stay connected for more updates. Thank you.